नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 2 यातील 6वा धडा आणि परिसर अभ्यास भाग 2 म्हणजेच शिवछत्रपती यांचा इतिहास, हा इतिहास आपण पाहणार आहोत. आणि या पाठ्यपुस्तकातील धडा 6वा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा हा धडा आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती होती ही आपण आधीच्या धड्यांमधून त्याची माहिती मिळवलीच आहे. तुम्हाला माहीत आहे की शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात कशा प्रकारे रयत त्रासलेली होती. तसंच शिवजन्म झाल्यानंतर शिवरायांचं शिक्षण, शिवरायांचं बालपण अगदी धावपळीत गेलं आणि त्यावेळी महाराष्ट्रावर परकीय सत्ता, त्या 4 सत्ता होत्या. त्या म्हणजे जंजिऱ्याचे सिद्धी, दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान आणि गोव्याचे पोर्तुगीज. ही या जुलमी राजवटी आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत होत्या आणि त्यांनी जनतेला सळो की पळो करून सोडले होते. सतत युद्धाच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागत होतं. आणि अशा परिस्थितीत आपल्याला माहिती आहे, तुम्ही 4थ्या धड्याच्या वेळेला पाहिलेलं आहे की शहाजीराजे निजामशाही वाचवण्यासाठी स्वतःच्या परीने प्रयत्न करीत होते. आणि तो प्रयत्न करीत असताना दिल्लीचा मुघल बादशाह त्यावेळी आपली मोठी सेना घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. त्यावेळेला विजापूरच्या आदिलशहानेही शहाजीराजांची बाजू सोडली आणि तो देखील मुघल बादशहाला जाऊन मिळाला. आणि मग अशा प्रकारे मुघल बादशाह शहाजहान आणि आदिलशाही सुलतान या दोघांनीही मिळून शहाजीराजांनी जे एक स्वतंत्र निजामशाही स्थापन करण्याचं स्वप्न बाळगलं ते या दोघांनी मिळून धुळीस मिळवलं. आणि अशा प्रकारे शहाजीराजांनी स्वतंत्र राज्य स्थापण्याचा जो प्रयत्न होता केलेला, तो प्रयत्न मात्र तडीस गेला नाही. परंतु त्यांनी हे जे धाडस दाखवलं, त्या धाडसामुळे त्यावेळेच्या मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आणि हा आत्मविश्वास शिवरायांना सुद्धा स्वराज्य स्थापनेच्या कार्यास उपयोगी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे निजामशाही वाचवण्याच्या दृष्टीने त्यावेळी निजामशाहीमध्ये त्यांचा कोणीही वारस राहिलेला नव्हता आणि एक वारस शोधून निजामशाही स्थापन करावी या हेतूने त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा शहाजीराजांनी प्रयत्न केला. परंतु तो त्यांचा प्रयत्न धुळीला मिळाला. आणि मग शेवटी पूर्ण पराभव झाल्यानंतर शहाजीराजांना तह करावा लागला. आणि मग पुन्हा शहाजीराजे विजापूरचा सरदार म्हणून आदिलशहाकडे चाकरीला राहिले. आणि मग पुन्हा आदिलशहाने त्यांची जी परंपरागत पुणे, सुपे, परगणे जी जहागीर होती, ती जहागिरी त्यांना पुन्हा त्यांच्या ताब्यात दिली. शहाजीराजांचा पराभव झाला, त्यांना स्वतंत्र राज्य निर्माण करता आलं नाही. पण तरी सुद्धा शहाजीराजे आणि जिजाबाई या मातापित्यांना आपला पुत्र शिवबा याने परक्यांची गुलामगिरी न करता स्वराज्य निर्माण करावे असे मनोमन वाटत होते. आणि हे स्वप्न त्यांनी नुसतं मनीच धरलं नाही, तर त्यासाठी शिवरायांची जडणघडण त्याप्रमाणे झाली पाहिजे. यासाठी आपण 4थ्या आणि 5व्या धड्यात शिवरायांवर कशा प्रकारे जिजामातेने त्यांचं शिक्षण, त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत, त्यांना कशा राम लक्ष्मणाच्या, भीम अर्जुनाच्या आणि संतांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनावर चांगले संस्कार केले, त्याचप्रमाणे शहाजीराजांनी त्यांच्या लढाईतील शिक्षणाच्या, राज्यकारभाराच्या शिक्षणाची सोय केली. आणि अशा प्रकारे सर्वांगीण शिवरायांचा विकास व्हावा, त्यांना सर्व तऱ्हेने सगळ्या विद्यांमध्ये, सगळ्या कलांमध्ये पारंगत व्हावं, यासाठी त्या मातापित्यांनी दोघांनीही अतोनात प्रयत्न केले. आणि अशा प्रकारे शिवरायांच्या मनात
आपले स्वतंत्र राज्य, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे अशी महत्वाकांक्षा त्यांनी त्या शिकवणुकीतून निर्माण केली होती. या काळात आपण संतांच्या कामगिरी या पाठामध्ये पाहिलं होतं की संत रामदास आणि संत तुकाराम हे शिवरायकालीन संत होते, बरोबर. मग शिवरायांच्या काळातच हे संत उदयाला आलेले होते. मग या संतांनी सुद्धा त्यावेळच्या जनतेला जी त्रासलेली होती, जी गांजलेली होती, त्या जनतेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशी शिकवण लोकांना दिली. लोकांना जाग करण्याचा प्रयत्न केला. तर संत रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, असं सांगून रामदासांनी बलोपासनेची लोकांना शिकवण दिली आणि त्यासाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. अशा प्रकारे या संतांनी म्हणजे संत रामदास, संत तुकाराम आणि इतर जे काही संत त्यांच्या काळात उदयास आलेले होते, त्या संतांनी या लोकांना जाग करण्याचा प्रयत्न केला. या संतांच्या म्हणजे संत रामदास हे तर शिवरायांचे आध्यात्मिक गुरु, तर संत तुकारामांच्या कीर्तनाला शिवराय स्वतः जात असत. आणि अशा प्रकारे संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत, लोकांच्या मनात विचार जागे करत, संत तुकारामांनी समतेचा उपदेश करत लोकांच्या मनात विचार जागे करायचं काम केलं. संत रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. परंतु संघटित होणं हे त्या काळच्या लोकांना माहीत नव्हतं आणि म्हणून रामदासांनी लोकांना संघटना करण्याची आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची, की जो आपल्यावर अन्याय करतोय त्याला उठून तेवढाच तीव्रतेने प्रतिकार केला पाहिजे आणि ती प्रतिकार करण्याची स्फूर्ती, प्रेरणा संत रामदासांनी लोकांच्या मनात जागी केली. आणि अशा प्रकारे साधू संतांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग झाला. म्हणजे ही लोक या संतांच्या सांगण्याप्रमाणे एकत्रित येऊ लागली, ती बलोपासना करू लागली, हनुमानाच्या मंदिरात जाऊ लागली आणि तिथे आपल्यामध्ये शक्ती निर्माण करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झालं. तर अशा परिस्थितीत संत एका बाजूला काम करत होते, त्याचप्रमाणे जिजाबाई आणि शहाजीराजे शिवरायांना घडवत होते, त्यांच्यावर संस्कार करत होते. आणि मग अशा परिस्थितीत शिवरायांच्या मनामध्ये एक वेगळाच बेत निर्माण झालेला आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या भोर येथे असलेलं जे रायरेश्वराचं देवालय आहे, त्या देवालयात सर्वांना गोळा केलं, एकत्रित केलं आणि तिथे ही सगळी मंडळी शिवरायांच्या सांगण्याप्रमाणे तिथे जमली. तो जो परिसर होता तो अतिशय रमणीय होता, दाट झाडी होती. या सगळ्या मावळ्यांना शिवरायांचा लळा लागला होता आणि त्यांच्याबरोबर फिरणं, त्यांच्याबरोबर राहणं हा जणू त्यांचा छंद लागलेला होता. आणि शिवराय सांगतील ते करणं हे त्यांना अगदी खूप आवडायचं. आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी 1645 साली रायरेश्वराच्या देवालयात एक स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी यासाठीच सगळ्यांना बोलावलं होतं आणि त्यांच्याशी त्या बाबतीत ते सल्लामसलत करत होते. शिवराय ही प्रतिज्ञा घेण्या इतके मोठे झाले होते का? मुळीच नाही. शिवरायांचा जन्म 1630 साली झाला आणि 1645 साली म्हणजेच अवघ्या 15 वर्षाचे ते असताना ते मोठी भरारी घेत होते. आणि अशा परिस्थितीत त्यांनी त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते म्हणाले की माझ्या मनात एक विचार आहे
तो मी विचार आपल्याला सांगू का? त्याप्रमाणे ते बोलू लागले. मावळे कानात प्राण आणून शिवरायांचं बोलणं ऐकू लागले. शिवराय म्हणाले, शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आणि त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिलाय. सर्व कसं छान चालले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या ओंझळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धुळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. या परकीयांची गुलामगिरी आपण किती दिवस सहन करायची? म्हणजे अशा पद्धतीने शिवरायांना ही जी परकीय गुलामगिरी होती, ही परकीय गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती आणि त्यामुळे शिवराय मावळ्यांमध्ये आपल्या त्या बोलण्यातून एक नवीन दृष्टी निर्माण करत होते. तर परक्यांनी दिलेल्या छोट्याशा वतनाच्या लोभाने आपण हे असंच चालू द्यायचं का? हा प्रश्न त्यांनी मावळ्यांना विचारला. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. का थांबले? आपण जे बोलत आहोत ते आपल्या या सवंगड्यांना पटतंय का? त्यांच्या चेहऱ्यावर काय नेमके भाव आहेत हे पाहण्यासाठी ते थांबले आणि त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. त्यांचे चेहरे निरखू लागले. तेव्हा त्या रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले होते. नवीच दृष्टी त्यांना मिळाली होती. त्यांच्यापैकी एक जण पुढे आला आणि म्हणाला, बोला बालराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. असं म्हटल्याबरोबर बाकीचे मावळे सुद्धा पुढे आले आणि ते सवंगडी सुद्धा म्हणाले, हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. ते सारे तेजस्वी वीर एका आवाजात बोलले. हा उत्स्फूर्त प्रतिसाद मावळ्यांकडून मिळाल्याबरोबर मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य, तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. अशा प्रकारे शिवरायांनी त्या तरुण मावळ्यांमध्ये, आपल्या सवंगड्यांमध्ये एक नवीन दृष्टी निर्माण केली आणि स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचं आणि त्यासाठी सगळ्यांनी झटायचं, सगळ्यांनी मरायचं. वेळ आली तर प्राणार्पण करायलाही मागे पुढे पाहायचं नाही. अशा पद्धतीने सगळ्यांनी सर्वस्व वाहण्याची प्रतिज्ञा इथे घेण्याची ठरवले आणि अशा पद्धतीने सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया असे शिवराय शेवटी निश्चयाने म्हणाले आणि त्यांनी त्या देवालयात शिवशंभूच्या पिंडीवर बेल वाहून सर्वांनी मिळून एकत्रित स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. श्रींच्या मनात आपण स्वराज्य निर्माण करावं असं जे शिवरायांना म्हणायचं होतं, त्यातून शिवरायांची कुलदेवता आई भवानी हिच्याबद्दलही त्यांच्या मनामध्ये खूप आदरभाव होता, तिच्या प्रति प्रेम होतं आणि त्यामुळे शिवशंभू आणि भवानी माता आपल्याला पूर्णपणे यश देणार आणि आपण आपलं काम यशस्वी करणार अशी आशा शिवरायांना वाटू लागली. आणि त्यामुळे सगळे जण, अगदी जे देवालयातून सारे मावळे बाहेर पडले, ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. आणाभाका म्हणजे काय
तर सगळे प्रतिज्ञा करून सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची प्रेरणा उत्पन्न झाली होती शिवरायांच्या बोलण्याने. आणि त्यामुळे सगळे आपण करायचं, आपण लढायचं, आपण मरायचं, अशा पद्धतीने सगळेजण निश्चय करून, प्रतिज्ञा करून रायरेश्वराच्या देवालयातून सगळेजण बाहेर पडले. शिवरायांचं मन खूप उचंबळून आलं होतं. उचंबळून येणं म्हणजे काय, तर त्यांना खूप मनामध्ये अगदी भरतं आलं होतं. जशी सागराला भरती येते त्याप्रमाणे शिवरायांच्या मनाला सुद्धा असं खूप बरं वाटत होतं. आणि त्यामुळे शिवराय खूप आनंदी झालेले होते. आणि अशा परिस्थितीत शिवराय लगेचच तडक पुण्याला गेले. आणि पुण्याला गेल्याबरोबर ते लाल महालात गेले. अर्थातच लाल महालात जाऊन त्यांनी ताबडतोब आपल्या मातोश्रींकडे गेले. त्यांनी झालेला सगळा प्रसंग जिजाबाईंना सांगितला. कशा प्रकारे मावळ्यांशी ते बोलले, रायरेश्वराच्या मंदिरात कशा प्रकारे आणाभाका घेतल्या, त्यांनी प्रतिज्ञा केली, हे सारं त्यांनी त्या बालराजांनी जिजामातेला सांगितलं. आणि त्या माऊलीने सुद्धा तेच स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळे तिला अगदी धन्य झाल्यासारखं वाटलं. तिला आपलं स्वप्न आता पूर्ण होणार, आपण जे मनी धरलं ते आपले बालराजे पूर्ण करणार, अशी आशा आणि असा विश्वास त्यांना वाटू लागला. आता शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा तर घेतली. आपल्या प्रतिज्ञेचा जो काही निश्चय झालेला होता तो त्यांनी जिजामातेंना सांगितला. पण एवढ्यावरच शिवराय थांबले नाहीत बरं का. जेव्हा आपण एखादा निश्चय करतो, एखादे कृत्य करण्याचं ठरवतो, तेव्हा ते कृत्य, तो निश्चय पूर्ण होण्यासाठी, त्यासाठी जी तयारी करावी लागते, ती तयारी करणं महत्त्वाची आहे. आणि त्या नव्या उद्योगाला शिवराय लागले. शिवराय सुरुवातीलाच त्यांनी काय केलं, त्यांनी जमवाजमव केली, मावळ्यांना एकत्रित जमवलं. काही मावळे मुळातच शिवरायांच्या बरोबरीला होते, ते त्यांचे सवंगडी होते, लहानपणापासून ते त्यांच्याशी खेळत होते. मग शिवरायांनी या मावळ्यांना सुद्धा या लढाईचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले, म्हणजे तलवार कशी चालवावी हे मावळ्यांना त्यांनी शिकवलं. मावळ्यांबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून घोडदौड त्यांची सुरू झाली. त्या डोंगरांमधील आडमार्ग ते शोधू लागले. डोंगरांमधील खिंडी, घाट, चोरवाटा या निरखायला लागले. आणि अशा प्रकारे शिवराय मावळ्यांबरोबर स्वतः जातीने सगळा परिसर, सगळा प्रदेश हुडकून काढत होते, शोधत होते आणि त्याची पाहणी करत होते. आणि यामुळेच आपला राजा आपल्या बरोबरीने आहे याच भावनेतून शिवरायांनी साऱ्या मावळ्यांची अंतःकरणे जिंकून घेतली. आणि हे सारे तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठी मरायचे असे मावळे मानू लागले. आणि अशा प्रकारे शिवराय सांगतील ते आपण ऐकायचं असं मावळे मानू लागले. आणि या परिस्थितीमध्ये शिवरायांना अतिशय आनंद होत होता की आपण या लोकांना जे गुलामगिरीतून बाहेर काढणार आहोत ते आता आपलं स्वप्न, आपली प्रतिज्ञा पूर्ण होणार. यामुळे त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद त्यांच्या मनात निर्माण झालेला होता. शिवरायांनी पुण्याभोवतीचे सगळे किल्ले, कोट आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. मग पुण्यामध्ये असलेला पुरंदर किल्ला, कोंढाणा, तोरणा, रोहिडा यांसारखे जे किल्ले आहेत, हे किल्ले शिवरायांनी पाहिले. त्यानंतर सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चोरवाटा, त्यानंतर भुयार म्हणजे काय तर जमिनीखालून काढलेला मार्ग, तर ती भुयार त्यांनी पाहिली. त्याचबरोबर तळघर म्हणजे किल्ल्याच्या आतील भागात जमिनीखाली बांधलेली खोली, त्याला काय म्हणतात तळघर. तर ती अशी तळघरं पाहिली.
शत्रू सैन्याचं दारुगोळा, हत्यारं किती आहेत, त्यांच्याकडे तोफखाना किती आहे, या सगळ्याची माहिती मिळवली. आणि एवढंच नाही तर शत्रूच्या फौजांची ठाणी याची सुद्धा त्यांनी खडानखडा माहिती मिळवली. मग शत्रूच्या फौजांची ठाणी म्हणजे काय, की शत्रू सुद्धा काय करत होता, त्यांचा शत्रू जो आहे तो कधी आपल्यावर चाल करून येईल यासाठी तो नेहमी सावध असायचा. आणि त्यामुळे त्या शत्रूच्या फौजांची अशी ठिकठिकाणी ठाणी बांधलेली होती, म्हणजे असं ठाण बांधलेलं होतं. जशी पोलीस चौकी असते नाक्या नाक्यावर, त्याप्रमाणे त्यांची सुद्धा ठाणी होती. शिवरायांनी अशा प्रकारे सगळा परिसर पिंजून काढला. सह्याद्रीतले डोंगर घाट, खिंडी वाटा सगळ्या शोधून काढल्या. त्याचबरोबर त्यांना माणसांचीही गरज होती. यासाठी 12 मावळ प्रांतातील जे देशमुख होते, जे देशपांडे होते, ज्यांचं आपल्या वतनावर प्रेम होतं, त्या सर्वांना त्यांनी एकत्रित केलं. त्यांना समजावून सांगितलं. त्या देशमुखांच्या गावात जाऊन त्यांना भेटी देत, त्यांची समजूत घालत आणि स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत. म्हणजे जे देशमुख देशपांडे अतिशय चांगल्या स्वभावाचे होते आणि परकीयांची चाकरी करत होते, पण त्यांना आपलं स्वतंत्र राज्य निर्माण झालं पाहिजे अशी ज्यांच्यामध्ये भावना निर्माण झालेली होती, ते शिवरायांच्या बोलण्याने काय झाले, प्रेरित झाले आणि त्यांनी शिवरायांना पाठिंबा दिला. शिवराय जे सांगतील ते करण्याचं त्यांनी मान्य केलं. काही देशमुख देशपांडे वतनासाठी आपापसात भांडत असत, त्यांच्यामध्ये लढाया होत असत. आणि ही भांडणं कोण लावून देत असे, अर्थातच परकीय ह्या ज्या सत्ता होत्या या आपापल्या माणसांना आपापसातच भांडायला भाग पाडत. तर त्या वतनासाठी हे जे आपले मावळे किंवा आपले जे सरदार आहेत, देशमुख आहेत, ते आपापसात भांडतात. ती भांडणं आधी शिवरायांनी थांबवली आणि त्यामुळे त्या भांडणात जी मराठ्यांची शक्ती वाया जात होती, ती वाया जाणारी शक्ती उपयोगाला येऊ लागली. आणि त्यासाठी शिवराय प्रत्यक्ष स्वतः त्या देशमुखांना जाऊन भेटत आणि त्यांना समजावून सांगू लागले. आणि अशा प्रकारे शिवरायांनी गोड शब्दांनी त्या देशमुखांना आपलेसे केले. स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकले. काही देशमुख असेही होते की त्यांना परकीयांची चाकरी करण्यात, त्यांची गुलामगिरी करण्यातच धन्यता वाटत होती. त्यांनी शिवरायांच्या शब्दाचा मान ठेवला नाही, त्यांनी शिवरायांचा शब्द नाकारला, त्यांनी त्यांच्याशी दांडगाई केली. मग अशा दांडगाई करणाऱ्या देशमुखांनाही शिवरायांनी वठणीवर आणले आणि मराठ्यांच्या आपापसातील जे झगडे होते, जी भांडणं होती, ती त्यांनी थांबवली. मग अशा प्रकारे हे जे देशमुख होते की ज्यांच्याकडे छोटी छोटी जहागिरी होती, ते सगळे शिवरायांना येऊन मिळाले आणि जो तो शिवरायांना धन्यवाद देऊ लागला. कारण त्यांच्यामध्ये जी आपापसात भांडणं होती, ती भांडणं आता संपली होती आणि सगळे जे या मावळ प्रांतातील देशमुख होते, उदाहरणार्थ झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, कान्होजी जेधे, बांदल देशपांडे, पायगुडे, ही मंडळी सुद्धा शिवरायांचा शब्द मानू लागली. आणि अशा प्रकारे शिवरायांची स्वराज्याची घोडदौड महाराष्ट्रात सुरू झाली. मग अशा प्रकारे आता साहजिकच आहे, या बातम्या शहाजीराजांपर्यंत पोहोचत होत्या आणि त्यामुळे शिवरायांच्या नावाने शहाजीराजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करण्याचं ठरवलं. आणि मग शिवरायांच्या नावाने नवीन कारभार सुरू झाला. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. म्हणजे आधी जी राजमुद्रा होती ती शहाजीराजांच्याच नावाने होती, कारण ती जी जहागीर होती ती जहागीर कोणाच्या नावाने मिळालेली होती, शहाजीराजांना मिळालेली होती. मग आता त्याचे संपूर्ण अधिकार शहाजीराजांनी शिवरायांना दिले.
आणि आता तो स्वतंत्र अधिकार प्राप्त झालेला आहे. यासाठी शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजी राजांनी जेव्हा शिवरायांना पुण्याला पाठवलं होतं त्यावेळेलाच त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांची राजमुद्रा, भगवा ध्वज आणि मातब्बर कारभारी देऊन, की जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचं शिवरायांबरोबर त्यांनी पाठवलं होतं, त्यांना घेऊन त्यांनी पुण्याला पाठवलेलं होतं. तसंच शिवरायांना हा कारभार पाहताना जर काही अडचणी आल्या तर शहाजी राजांचा, आपल्या वडिलांचा नेहमी सल्ला घेत असत. आणि अशा प्रकारे स्वराज्य निर्माण होण्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी शहाजी राजांनीच खऱ्या अर्थाने निर्माण केलेली होती. शिवरायांची जी राजमुद्रा होती ती राजमुद्रा संस्कृत भाषेत कोरलेली होती. काय लिहिलेलं होतं त्यावर? प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे, हे सांगणारी ती राजमुद्रा होती. त्या काळात राजमुद्रा बहुधा पारसी भाषेत कोरलेल्या असत, पण शिवरायांची जी राजमुद्रा होती ती संस्कृत भाषेत कोरलेली होती. स्वराज्य हवे तशीच स्वभाषा सुद्धा हवी आणि स्वधर्मही हवा. यासाठी शिवरायांनी स्वभाषेमध्ये म्हणजेच संस्कृत भाषेमध्ये आपली जी राजमुद्रा होती ती शहाजी राजांनी शिवरायांच्या नावाने तयार केली. स्वधर्म हवा, स्वभाषा हवी याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष असा होत नाही. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच केलेला आहे. हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले की राज्यकारभार सुरू झालेला आहे, राजा गादीवर बसला आहे, त्यांच्या नावाने राज्य सुरू झालं आहे. मग आता हा राजा नेमकं करतोय काय? तर जे आधी करत होता, लोकांच्या प्रजेच्या हितासाठी झगडत होता, तेच कार्य हाच राजा पुढे करत आहे हे लोकांना दिसत होतं. ज्या मुद्रा पारसी भाषेमध्ये कोरल्या जात होत्या त्या मुद्रा आपल्या संस्कृत भाषेत कोरल्या जात आहेत आणि आपली भाषा स्वीकारली जाते, आपली माणसं स्वीकारली जात आहेत. जे त्रासलेले आहेत, जे गांजलेले आहेत, त्यांना या दुःखातून बाहेर काढलं जातंय हे लोकांनी पाहिलं आणि लवकरच त्या सगळ्या लोकांना कळलं की हा जो आपला कारभार आहे हा लोककल्याणासाठीच सुरू केला आहे. हे चटकन त्यांच्या लक्षात आलं. शिवरायांची राजमुद्रा जशी आपण पाहिली तशीच आपल्या भारताची सुद्धा राजमुद्रा आहे. माहित आहे का तुम्हाला भारताची राजमुद्रा कुठे पाहायला मिळते? आपली जी शासन दरबारी जी कागदपत्रे असतात तर त्या कागदपत्रांवर आपली राजमुद्रा असते, नाणी नोटांवर आपली राजमुद्रा असते. आणि ही राजमुद्रा कशी आहे तर त्यावर 4 सिंह आहेत आणि सिंहाच्या खाली अशोक चक्र आहे. त्याचबरोबर घोडा, बैल यांसारखे प्राणी सुद्धा त्या राजमुद्रेवर आहेत. तर अशी ही आपल्या भारताची सुद्धा ही स्वतंत्र राजमुद्रा आहे. तर अशा प्रकारे शिवरायांचं स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा जी शिवरायांनी घेतली ती पूर्ण करण्यासाठी, त्यासाठी लागणारी जी हालचाल आहे, त्यासाठी लागणारे जे उद्योग आहेत ते शिवरायांनी ताबडतोब सुरू केले. एक मोठा विश्वास शिवरायांनी या सगळ्या मावळखोरातील देशपांड्यांच्या मनात आणि मावळ्यांच्या मनात सुद्धा, लोकांच्या मनात सुद्धा जागा केलेला दिसतो. आणि त्यामुळेच सगळे शिवरायांच्या शब्दाला मान देऊ लागले आणि जो तो शिवरायांचा शब्द झेलू लागला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला हा पाठ इथेच संपलेला आहे. तर या पाठाचं वाचन करायचं आणि त्यामध्ये
काही नवीन शब्द आले आहेत, ते शब्द पुन्हा वाचा. त्यांचा जो अर्थ आहे तो मी इथे लिहून दिलेला आहे. धन्यवाद.